बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे बोलत होते। त्यावेळी त्यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर टीका केली। या पुस्तकावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बंदी आणावी असं आवाहन संभाजीराजांनी यावेळी केलं। पुस्तकाचं नाव आहे लोकसत्तामध्ये आले, प्रकाशन झाले दिल्लीमध्ये, प्रकाशन झाले भाजपच्या कार्यालयात। पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत, पंतप्रधान म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत, त्यांचा मी आदर करतो। पण आदर करत असताना सुद्धा त्यांची तुलना, किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही। आणि म्हणून त्या भाजपच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशन झालेले त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुद्धा एक तिथं खासदार आहेत, ते चालणार नाही। ते पुस्तक ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे। ते पुस्तक मार्केटमध्ये जाऊन चालत नाही। कुठल्याही माणसाची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही। हा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला माझा बोलण्याचा अधिकार आहे असं मला मुद्दाम आपल्या सर्वांना सांगायचं। खेडेकर साहेबांना म्हणू शकत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणालो। पुस्तकाचं नाव आहे लोकसत्तामध्ये आलंय, प्रकाशन झाले दिल्लीमध्ये, प्रकाशन झाले भाजपच्या कार्यालयात। पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत, पंतप्रधान म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत, त्यांचा मी आदर करतो। पण आदर करत असताना सुद्धा त्यांची तुलना, किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही। आणि म्हणून त्या भाजपच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशन झालेले त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुद्धा एक तिथं खासदार आहेत, ते चालणार नाही। ते पुस्तक ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे। ते पुस्तक मार्केटमध्ये जाऊन चालत नाही। कुठल्याही माणसाची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही। हा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला माझा बोलण्याचा अधिकार आहे असं मला मुद्दाम आपल्या सर्वांना सांगायचं। तुमचा आवाज आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून शिवाजी महाराजांचं वैभव, शिवाजी महाराजांचं अस्तित्व, शिवाजी महाराजांचं स्वराज्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही। म्हणून माझी परत त्यांना एकदा विनंती आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक बघावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी आदर करतो, परत सांगतो, ते कर्तृत्वाने मोठे, त्यांनी दुसऱ्यांदा निवडून आलेत, पण शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होणार नाही। मला नमूद या प्रसंगी करायचंय। आणि परत एकदा मला पुरस्कार दिला याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या हस्ते करून दिल्याबद्दल मी परत एकदा मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड पुन्हा त्यांच्या सर्व 32 कक्षांचा त्यांना आभार व्यक्त करून, नम्रतेने आभार व्यक्त करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिलं असून त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रकाशित केल्याची माहिती दिली। दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी धार्मिक सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं। यामध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।